लालीच्या कृपेने अखेर जामकरच्या हाती लागली आर्याची डेड बॉडी. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, दारावर जो माणूस येतो तो लॉजवाला. तो लालीला न्यूजपेपर दाखवतो आणि गोपाळला फोन करण्याची धमकी देतो. आता लाली त्याला मारण्याची धमकी देते, पण तो माणूस काय मोजत नाही आणि लालीकडून 1 लाख रुपये घेतो आणि निघून जातो. आता यामुळे मात्र लाली सैरभैर होते आणि विचार करते, इथून लवकरच निघावं लागणार आणि मला नवीन ठिकाणं शोधावं लागणार. मला नाही वाटत माझा नवरा गप्प बसल, तो अशीच बातमी देत राहणार. पण ह्यावर मात्र लाली भन्नाट डोकं चालवते. आता ती देवीसिंगला एक चिठ्ठी पाठवते. तो विचार करतो, पुन्हा चिठ्ठी? त्यामध्ये लिहिलेलं असतं, ती कुणाची तरी बायको होती, कुणाची तरी बहीण होती, होणाऱ्या बाळाची आई होती. आता मात्र देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणतो, आर्या? म्हणजे लाली त्या जामकरला सांगणार की आर्या कुठे? हिला अडकवायच्या नादात मीच अडकलो. त्या जामकरच्या हातामध्ये आर्याची डेड बॉडी लागली ना, आणि त्याला जेव्हा कळेल त्याच्या बहिणीला मी मारलं तर तो गोळ्या घालून माझ्या चिंदड्या करील. नाही नाही नाही, काही करून त्याच्या हाती आर्याची डेड बॉडी नाही लागली पाहिजे. आता देवीसिंग पळतच सुटतो आणि सगळं लपून लाली बघत असते आणि म्हणते, गोपाळराव पळा पळा, तुम्हाला तर मला पळवायचं होतं आणि तुम्हीच पळत सुटलात होय. तुला एक दिवस नाही पळून लावलं ना तर नावाची लाली नाही. देवीसिंग म्हणतो, जामकर आर्यापर्यंत पोचायच्या आधी मला तिकडे पोचलं पाहिजे. आता लाली एक चिठ्ठी जामकरपर्यंत पोहोचवते आणि त्यामध्ये पण असंच लिहिलेलं असतं. सुधाकर म्हणतो, साहेब याचा अर्थ काय? आता त्यामध्ये लालीने हिंट पण दिलेली असते की आर्याची डेड बॉडी कुठे पुरलेली आहे. देवीसिंग पळत येतो आणि आर्याची डेड बॉडी काढण्यासाठी तावातावाने खांदत असतो. पण तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजतो. आता तर देवीसिंगला दिवसा तारे दिसतात. तो आता घाबरतो आणि मागे बघायला लागतो आणि म्हणतो, हा जामकर कसा इथं आला? तो आता पळत जातो आणि झाडामागे लपून बसतो. जामकर आणि सुधाकर गाडीच्या खाली उतरतात आणि इकडे तिकडे बघतात. सुधाकर म्हणतो, साहेब वाड्याच्या खालच्यासारखं इथं पण खोदून ठेवलंय, आपल्याला सुगावं लागावं म्हणून कोणी मुद्दाम तर करत नाहीये ना? जामकर म्हणतात, त्यासाठी इथे खोदावं लागेल. सुधाकर म्हणतो, होय साहेब, आणि खोदायला लागतो. आता देवीसिंग पटकन खाली बसतो आणि लपून बघत असतो. मेलो. आता त्या जामकरच्या हाती आर्याची डेड बॉडी लागणार आणि त्याला कळून जाणार की त्याची बहीण ह्या जगातच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ जसं मला कोणीतरी सांगतंय तसं ह्या जामकरला पण सांगतंय. म्हणजे काम त्या लालीचंच असणार. ही लाली खूप हुशार निघाली. मला वाटत होतं मी मोबाईलवर टाकलं, पेपरमध्ये दिलं, तिचे लई हाल होतील, ती पळून पळून थकणार आणि शेवटी लोकांच्या त्रासाने माझ्या पायाशी येणार. पण हे तर भलतंच घडते. त्या लालीने तर माझीच वाट लावली आहे. आता लाली पुन्हा माझ्या बघत असते आणि स्माईल करून म्हणते, काय गोपाळराव, कसं वाटलं? तुम्हाला काय वाटलं ही लाली तुम्हाला अशी सोडील? आता बघाच मी तुमची हालत किती वाईट करते. खोदता खोदता सुधाकरला काहीतरी दिसतं आणि तो घाबरून म्हणतो, साहेब. ते बघून जामकर पटकन गॉगल काढतात आणि देवीसिंगला कळून चुकतं की यांच्या हातामध्ये आर्याची डेड बॉडी लागली. मागच्या भागामध्ये गोपाळ स्वतःला खूप हुशार समजतो. त्याला वाटतं लाली गावामध्ये येईल किंवा कुणीतरी माणसं पाठवील. या कारणामुळे तो त्याच्या पंटरला पार्टी देतो. पंटर म्हणजे मंग्या, जित्या, लकी, झुंजार आणि अभिताभ. आता ते दारू पिऊन खूप खुश होतात आणि म्हणतात, बोल गोपाळ, काय काम आहे? आता गोपाळ त्यांच्याशी खूप गोडगोड बोलतो आणि सांगतो, हे बघा, गावात कोण आलं, बाहेर कोण गेलं, यावर तुम्ही वॉच ठेवायचा आणि मला येऊन सांगायचं. जिथे म्हणतो, गोपाळ गोपाळ दोस्ता, आम्ही तुला सगळं सांगणार. त्याच वेळेस जामकर आणि सुधाकर शांत ठिकाणी बसलेले असतात आणि जामकरला खूप वाईट वाटत असतं. तो सुधाकरला म्हणतो, माझी बहीण चिमणी कुठे असेल? तिला किती शोधलं पण तिचा काही पत्ताच लागत नाहीये. मला खूप त्रास होतो, माझ्या मनाला वेदना होता आणि तू दारू पितोस, याचा अर्थ तुझ्या वेदना कमी होत असणार, म्हणून मी पण दारू पिणार. ते आता प्यायला लागतात. सुधाकरच्याही डोळ्यात पाणी येतं. तो साहेब, जेव्हा मी दारू प्यायचो आणि घरी जायचो तेव्हा श्यामल माझ्याशी खूप भांडायची. पण जेव्हा मला कळालं की श्यामल मला सोडून गेली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता मला अडवणारं कुणीच नव्हतं. दारू पे, नको पिऊ. साहेब, आपला माणूस गेल्याचं काय दुःख असतं ना, ते फक्त मी समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, आर्या मॅडम नक्कीच मिळतील. जामकर म्हणतात, ज्याने आर्याला गायब केलं ना तो गुन्हेगार सापडायला पाहिजे. सगळीचे सगळे रिव्हॉल्वर त्याच्या डोक्यात मोकळी करणार. गंमत केली मी, अशी अधूनमधून गंमत करत असतो. खरं तर जामकर बोलत असतात, पण त्यांचं मन मात्र खूप दुःखी असतं आणि फक्त सुधाकरला कळतं आणि तो बघायला लागतो. आता बघूया आर्याची डेड बॉडी सापडल्यानंतर किती गोंधळ उडतो.
पण तुम्हाला वाटतं का आर्याची डेड बॉडी सापडेल आणि सापडायला पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.